नमस्कार, जय हिंद भावांनो. यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2023. तर आज मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा 5वा दिवस होता. तर आज 15 डिसेंबरला मित्रांनो यारो कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो आर्मीची भरती झाली आहे. आणि ज्या मुलांचं मित्रांनो आज ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की 15 डिसेंबरला मित्रांनो यारो कोल्हापूर या ठिकाणी आर्मीची भरती कशा प्रकारे झाली. त्याचबरोबर आज मित्रांनो एका बॅचमध्ये किती मुलं सोडले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग साठी आज टायमिंग किती देण्यात आला होता आणि एक्सिलेंट साठी टायमिंग किती देण्यात आला होता, त्याचबरोबर सेकंड ग्रुप साठी टायमिंग किती देण्यात आला होता. त्याचबरोबर आज मित्रांनो 15 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली, भरतीची प्रोसेस वगैरे कशा प्रकारे चालू होती, त्याचबरोबर आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या मित्रांनो तुम्हाला करायच्या नाही, त्याचबरोबर जे मित्रांनो आज एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलं घेतले याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे की यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 15 डिसेंबरला भरती कशा प्रकारे झाली. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती आज मित्रांनो 15 डिसेंबरला भरती झाली. तर आज मित्रांनो ज्या मुलांचं ग्राउंड होतं तर ते मुलं ज्या मित्रांनो 14 डिसेंबर पासून या ठिकाणी हजर होते आणि 14 डिसेंबर पासूनच या मुलांनी रात्री 9 वाजतापासून मित्रांनो रांग लावली होती. तर गेटाच्या अंदर ज्या मित्रांनो 9 वाजतापासून मुलांना गेटाच्या अंदर घेतल्या जात आहे. तर त्या ठिकाणी सर्वात आधी मित्रांनो हॉल तिकीट आणि आधार कार्ड हे दोन डॉक्युमेंट चेक केले जात आहे. हे दोन डॉक्युमेंट असेल तेव्हाच मित्रांनो तुम्हाला ग्राउंडच्या आतमध्ये बसू देणार आहे आर्मीवाले. मित्रांनो भरतीची जी प्रोसेस आहे तर मागची जी भरती होती त्यापेक्षा ज्या मित्रांनो भरती ही खूप सोपी करण्यात आली, कारण की मागच्या वर्षी जे भरती झाली होती मित्रांनो कोल्हापूर एरोची तर त्यावेळेस मित्रांनो जास्त कॉम्पिटिशन होती आणि मुले सुद्धा मित्रांनो मागच्या भरतीमध्ये जास्त घेतले होते. पण यावर्षी मित्रांनो तसं नाही. मागच्या भरतीमध्ये मित्रांनो 300-300 400-400 मुलं ग्राउंडसाठी एका बॅचमध्ये सोडले आणि एका बॅचमधून जे मित्रांनो फक्त 10-20च्या दरम्यानच मुलं घेत जाय मागच्या वर्षी. पण आता मित्रांनो कॉम्पिटिशन खूप कमी झालं आहे. यामध्ये जे मुलं लेखी परीक्षा पास झाले त्यांनाच मित्रांनो ग्राउंडसाठी बोलावण्यात येत आहे, त्यांचाच ग्राउंड या ठिकाणी होत आहे. तर यामध्ये कॉम्पिटिशन मित्रांनो खूप कमी झाले आहे. एका दिवशी मित्रांनो फक्त 1000 मुलं जे मित्रांनो येतात आणि 100 मुलं मित्रांनो ते एका बॅचमध्ये सोडत आहे. तर मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये जे मित्रांनो कॉम्पिटिशन खूप कमी झाले आहे आणि लागण्याचे मित्रांनो जास्त चान्सेस आहे तुमचे. फक्त तुम्हाला मेहनत कर, चांगली संधी मित्रांनो तुमच्या हाती आहे. ठीक आहे, तर ज्यांचं सुद्धा ग्राउंड आहे मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये तर या संधीचा मित्रांनो नक्कीच सोनं करा तुम्ही, कारण की हे संधी मित्रांनो डबल येणार नाही. तर जास्त मुलं सुद्धा मित्रांनो घेतल्या जात आहे आणि टायमिंग सुद्धा चांगला दिला जात आहे मागच्या भरतीपेक्षा. तर काल मित्रांनो 15 डिसेंबरला कोल्हापूर या ठिकाणी आर्मीची भरती झाली. तर तुम्हाला सांगायचं एवढं, ज्यांचे सुद्धा हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी मित्रांनो तुम्हाला भरतीवर यायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदर चालू झाली राहते. आणि यारो कोल्हापूरमध्ये बरेच मुलं मित्रांनो नवीन आहे भरती देणारे. तर आज सुद्धा काही मुले आले होते, 15 डिसेंबरला मुले आले होते, तर त्यांना मित्रांनो घरी पाठवण्यात आलं, कारण की ते भरती झाल्यावर आले होते. ठीक आहे, त्यांच्या हॉल तिकीटवर 15 डिसेंबर तारीख होती आणि ते 15 डिसेंबरला भरतीवर आले होते, तर त्यांना घरी पाठवण्यात आलं. ठीक आहे, तर सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला यायचं आहे मित्रांनो. तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी तुम्ही भरतीवर या. भरतीची प्रोसेस एक दिवस अगोदर चालू झाली राहते. तर काल मित्रांनो 15 डिसेंबरला मुलांचं ग्राउंड झालं. तर ज्या मुलांचा ग्राउंड 15 डिसेंबरला होता ते मुलं जे मित्रांनो 14 डिसेंबरला रात्री त्या ठिकाणी 9 वाजतापासून ते रांगेत लागले होते. आणि तुम्हाला एक सांगतो, जे पण मुले पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या या 3 बॅचेसमध्ये बसणार आहे त्यामध्ये जास्त मुलं घेतल्या जात आहे. ठीक आहे, तर सर्वात आधी मुलांना ग्राउंडच्या आतमध्ये त्या ठिकाणी 9 वाजतापासून ग्राउंडच्या आतमध्ये घेण्यात आलो आहे मुलांना. तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवते ग्राउंडच्या अंदर. 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही. 12 वाजेपर्यंत फक्त तुम्हाला मैदानात त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे. आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जे पण मुले गावावरून किंवा भरती द्यायला जात असेल तर तुम्हाला एकच सांगतो मित्रांनो, गावावरून जात असाल तर जेवणाचा डब्बा वगैरे सोबत नाही, त्याचबरोबर चादर वगैरे घरून नाही, त्याचबरोबर एखादा जे मित्रांनो ट्रॅकसूट वगैरे असू द्या, कारण की थंडीचा टाईम आहे मित्रांनो. रातभर त्या ठिकाणी आपल्याला जे मित्रांनो राहा लागते. ठीक आहे, कुठे झोपा लागते कुठे राहा लागते आणि तुम्ही जर रनिंग काढली तर तुम्हाला रातभर त्या ठिकाणी हजर राहा लागते. ठीक आहे, कारण की सकाळ मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. ठीक आहे, तर पहा मित्रांनो काल सर्वात आधी जसे 12 वाजले मित्रांनो, 12 वाजल्यानंतर ज्या मित्रांनो त्या ठिकाणी प्रोसेस चालू झाली. 12 वाजतापासून सर्वात आधी मुलांचे हॉल तिकीट स्कॅन केले आणि हॉल तिकीट सगळ्यांचे स्कॅन होणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मुलांना आणखीन ग्राउंडच्या आतमध्ये नेलं आणि त्या ठिकाणी मित्रांनो टप्प्याटप्प्याने मुलांना जे त्या ठिकाणी बसवलं आणि आणखीन मुलांपासून जे मित्रांनो त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला जाता. असा नॉर्मल फॉर्म आहे
आणि आणखीन मुलांना जे आहे मित्रांनो 100च्या 3 बॅचेस मित्रांनो त्यांनी जो 400 मीटरचा ट्रॅक आहे त्याच्या अंदर मित्रांनो बसवले आणि त्या ठिकाणी फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे। 400 मीटरचा ट्रॅक आहे, त्या 400 मीटरच्या ट्रॅकच्या अंदर जे मित्रांनो 3 बॅचेस त्या ठिकाणी बसवले आणि तुम्हाला धावताना हॉल तिकीट आपल्या हातामध्ये धरून मित्रांनो धावायचं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हॉल तिकीट बरोबर तुम्हाला ठेवायचे त्या ठिकाणी। तर सर्वात आधी त्या ठिकाणी 3 बॅचेस मित्रांनो बसवल्या 100च्या। तर त्या ठिकाणी मित्रांनो पहिली बॅच उठवली त्या ठिकाणी धावण्यासाठी, तर एका बॅचमध्ये 100 मुले काल सोडले धावण्यासाठी। आणि तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, त्या ठिकाणी घाबरू नका, जेव्हा सुद्धा तुम्ही ट्रॅकवर धावण्यासाठी रेडी होणार आहे तर त्या ठिकाणी घाबरू नका। बरेच मुलं त्या ठिकाणी घाबरत आहे, तर हिम्मत ठेवा, स्वतःमध्ये दम ठेवा आणि त्या ठिकाणी मित्रांनो अशी पॉझिटिव्ह ठेवा की मी रनिंग काढणार आहे म्हणून। त्यांनी सुद्धा इमानदारीने प्रॅक्टिस केली असेल तर ते मुलं जे मित्रांनो रनिंग काढणार आहेत। भरतीला मित्रांनो धावण्याच्या वेळेस त्या ठिकाणी घाबरू नका, कारण की टायमिंग चांगला दिला जात आहे मित्रांनो कोल्हापूर एअररोडला आणि मुलं सुद्धा चांगल्या या ठिकाणी घेतल्या जात आहे, ठीक आहे। तर काल मित्रांनो धावण्यासाठी जे त्यांनी एका बॅचमध्ये जे मित्रांनो 100 मुले धावण्यासाठी सोडले, तर 100 मुले जे मित्रांनो त्या ठिकाणी धावण्यासाठी सोडले आणि तर एका बॅचमध्ये जे मित्रांनो 100 मुले सोडले त्यांनी आणि 100 मधून जे मित्रांनो त्यांनी 51 मुलं घेतले। त्याचबरोबर ॲक्सिलेंटचे मुलं 23 होते आणि सेकंड ग्रुपचे बाकी मुलं घेतले। आणि काल मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग चांगला होता, तर ॲक्सिलेंटसाठी जो टायमिंग होता तो होता मित्रांनो 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटच्या मुलांसाठी टायमिंग होता। त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग होता तो होता मित्रांनो 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपसाठी टायमिंग होता। जे पण मुले 5 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले होते त्यांना मित्रांनो सेकंड ग्रुपमध्ये घेण्यात आलं। तर काल मित्रांनो 51 मुले घेतले एका बॅचमध्ये, 100 मुले सोडले आणि 100 पैकी मित्रांनो त्यांनी 51 मुलं जे मित्रांनो ग्राउंडमध्ये पास केले। तर 51 मुलांनी काल मित्रांनो रनिंग काढली, तर चांगली मुलं या ठिकाणी कोल्हापूर एअरोला घेतल्या जात आहे, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आणखीन ज्यांनी रनिंग काढली त्यांना जे मित्रांनो मंडपामध्ये बसवलं आणि त्यांची आणखीन प्रोसेस त्या ठिकाणी चालू केली। त्यांना जे मित्रांनो त्या ठिकाणी फॉर्म लिहून घेतला त्यांच्या जवळून आणि त्या फॉर्मला फोटो वगैरे चिपकावं लागते, नॉर्मल फॉर्म आहे। त्याचबरोबर जे मित्रांनो त्या ठिकाणी सिक्के वगैरे दिले मुलांच्या हातावर, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर फर्स्ट ग्रुपचा, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये काढली त्यांना त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा। हे झाल्यानंतर आणखीन मुलांना टप्प्याटप्प्याने उठवलं आणि त्या ठिकाणी जे मित्रांनो सर्वात आधी लॉंग जंप घेत आहे, त्याचबरोबर झिगझॅग घेत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स आणि त्या ठिकाणी छाती मोजल्या जातात 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर उंची त्या ठिकाणी घेतली जाते, तर उंची 168 सेंटीमीटर त्या ठिकाणी लागत आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा कमी जर त्या ठिकाणी तुमची उंची बसली तर तुम्हाला मित्रांनो ते काटणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी उंची 168 सेंटीमीटर चालू आहे। तर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 गुण आणि 10 पुलअप्सचा काढला 40 गुण 100 मार्काचं ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। आणि हे झाल्यानंतर आणखीन मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी जे मित्रांनो टप्प्याटप्प्याने नेलं त्या ठिकाणी, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मित्रांनो जास्त टाईम होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सकाळी होतं, ठीक आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते न्यायचे आहे, तर पहा कॅरेक्टर सर्टिफिकेट न्या, अनमॅरिड सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर नोटरी न्या मित्रांनो, तुम्ही ॲडव्होकेट पाशी करायचे नोटरी, ठीक आहे। ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल तर करा, ठीक आहे। त्याचबरोबर जे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पोलीस पाटलाचा दाखला न्या, रहिवासी दाखला, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला नाही, त्याचबरोबर हॉल तिकीट, बरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर जे मित्रांनो डोमिशियल न्या, कास्ट सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर टीसी न्या, टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर आधार कार्ड न्या, त्याचबरोबर जे मित्रांनो राशन कार्ड न्या, त्याचबरोबर 24 फोटो तुम्हाला न्यायचे आहे। तर एवढे कागदपत्र मित्रांनो तुम्हाला भरतीला जाताना न्यायचे आणि एक झेरॉक्स आणि आर्मीला एक झेरॉक्स त्या ठिकाणी घेत आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा चेक करत आहे, ठीक आहे। तर याचे मित्रांनो तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, डॉक्युमेंट पूर्ण बॅगेत ठेवायचे आहे, ठीक आहे, फक्त हॉल तिकीट वरता ठेवायचे। तर अशा प्रकारे मित्रांनो यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा 5वा दिवस होता। तर आज 15 डिसेंबरला अशा प्रकारे भरती झाली। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कोल्हापूर एरो भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर आजच्यासाठी इथं थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।